स्वागत आहे आपल्या एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मटकी पुलाव. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता कोमल इकडे प्रिपरेशन करते, बघूया. कोमल, काय चाललंय प्रिपरेशन? मटकी आणि तांदूळ धुवून घेते. मग आज आपण मटकी पुलाव बनवणार आहोत ना. मटकी पुलाव. तर इकडे बघू शकता एवढी मटकी घेतलेली आहे. ती आता मटकी कोमल धुवून घेते. इथे हे बासमती तांदूळ आहेत, एक टोमॅटो आहे, एक कांदा, कोथिंबीर, 2 मिरच्या आहेत आणि हे बिर्याणी पुलाव मसाला. आणि तांदूळ मग आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा 2-3 वेळा असे धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याला पावडरने पॉलिश केलेले असते आणि ते सगळे पावडर निघून जाते 2-3 वेळा. आता अजून 2 वेळा धुवून घेऊ. तर आता कांदा असा उभा चिरून घेतो म्हणून एक कांदा घेतला आपण, बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे उभाच कापून घ्यायचा आहे. आणि आपण गाजर पण टाकणार आहोत. आता कसं हिवाळ्यात गाजर आपले जास्त येतात आणि हेल्दी पण असतं. आणि आता ही आपली हेल्दी रेसिपी आहे, स्प्राउट वगैरे, गाजर, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे ॲडिशनल टाकणार आहोत. सगळं हेल्दी आहे, जास्त असं बाहेरचं काही टाकलं नाही आपण. हे आता आपलं सगळं चिरून झालेलं आहे. इथे गाजर आहे, टोमॅटो आहे, कांदा असा उभा चिरून घेतला आहे आणि तो मिरची पण आहे, कोथिंबीर बारीक लास्टला टाकायची आपल्याला. आपण फोडणी द्यायला स्टार्ट करत आहोत. तर हे आपण राईचं तेल घेतलेलं आहे, ते आता आपण कुकरमध्ये टाकून देते. थोडंसं गरम झाल्यानंतर मग आपण त्याच्यात फोडणी देणार आहोत. आता फोडणी देते. पहिलं राई टाकायचं, जिरे, हिंग, तेजपत्ता, कढीपत्ता आणि हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर मिरची आणि हा कापून घेतलेला कांदा. त्याला आता लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं ना. त्याच्यानंतर मग टोमॅटो वगैरे टाकून. आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट, मटकीचा उग्र वास याने थोडा कमी होईल. नंतर घालून घेऊया टोमॅटो आणि गाजर. थोडंसं शेंगदाणे पण आत्ताच टाकते. आता टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं चवीपुरतं मीठ, 1 चमचा मीठ टाकलं. नंतर लागलं तर कमी जास्त करता येईल. आता ही स्प्राउटेड मटकी आहे. ही रात्रभर मी साधी मटकी भिजत घातली होती 6 तास आणि दिवसभर त्याला मोड येण्यासाठी एका फडक्यामध्ये बांधून ठेवली होती. आता ही घालून घेऊया आणि चांगली भाजून घ्यायची, म्हणजे याच्यातलं जे उग्रपणा आहे ते निघून जाईल. मटकी चांगली भाजून घ्यायची, नाहीतर मग काय उग्र वास होतो त्याच्यात. आता याच्यात आपण मसाले घालून घेऊ. थोडीशी जिरा पावडर, धना पावडर, थोडीशी हळद आणि हे लाल तिखट. आणि 1 चमचा बिर्याणी मसाला. छान मसाले भाजून घ्यायचे. थोडेसे मसाले करतात असते तर थोडंसं पाण्याला घालून घ्यायचं.
नाही म्हणून थोडंसं पाणी घालून देते, तर मसाले छान घालून जाते. तांदूळ घालून घेऊया. त्याचं याच्यात पाणी टाकून घेऊया. आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि त्याला शिट्ट्या करून घेणार आहोत. तर कोमलला विचारा किती शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या? 3 शिट्ट्यांमध्ये होईल. तर 3 शिट्ट्यामध्ये शिजून जाईल आपलं. मग आता 3 शिट्ट्यांनंतर तुम्हाला दाखवतो. भात बघूया कसं झालाय. त्याच्यात मस्त असं तूप घालूया थोडं. तर आता हे आपल्याला भातासोबत खायला हे पापड आपण भाजून घेतोय. काय मग कसं झालंय? खाऊन बघतो मी कसं आहे. मस्त एक नंबर झालाय. सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे ही रेसिपी. आणि तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि ही रेसिपी आवर्जून करून बघा. थँक्यू.